हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की प्रिया बापट आणि उमेश कामत स्वानंदीला भेटायला येतात. प्रिया बापटची स्वानंदी लहानपणापासूनची मैत्रीण असते आणि आता ती उमेश कामतची पण झाली आणि ते भेटायला आलेले असतात कारण की प्रिया बापटने नवीन कला म्हणून क्लोदिंग ब्रँड सुरू केला आहे आणि त्याची ॲड करायला ते दोघं आलेले असतात. तेव्हा त्यांच्या चांगल्या गप्पा होतात आणि ते कलाला भेट द्या समर राजवाडे आणि स्वानंदी मॅडम म्हणून त्यांना इन्व्हाइट करतात. तेव्हा स्वानंदी बोलते की हे बघा, मी नक्की येईल पण समर राजवाड्यांचं मी नाही सांगू शकत, ते येतील नाही येतील पण मी नक्की येईल असं म्हणून प्रिया आणि उमेश चालले जातात. इकडे स्वानंदी तिच्या बाबांना भेटते आणि तिच्या बाबांना सगळं काही झालेला प्रकार सांगत असते की समर राजवाड्यांचा श्वास किती फुलला होता, त्यांना किती सफोकेशन झालं होतं हे सगळं सांगत असते. आणि स्वानंदी हेही तिचा डाऊट बोलून दाखवते की मला नक्की खात्री आहे बाबा, हे नक्की काकूंनीच केलं असणार, कारण की आईंच्या वेळेला पण आणि आत्ता पण हे काकूंनीच घडवून आणलं असणार. पण एवढंच आहे की माझ्याकडे प्रूफ नाही आहे ते. तेव्हा स्वानंदीचे बाबा तिला सांगत असतात की अगं, सत्य कधी ना कधी उघड होणारच ना, आणि असं सहजासहजी तुला प्रूफ लगेच कसं भेटणार, पण सत्य कधी ना कधी उघड होणारच. तू त्यामुळे काळजी करू नकोस, पण तू समर राजवाड्यांच्या प्रत्येक गोष्टींकडे, प्रत्येक हालचालींकडे लक्ष दे. तेव्हा स्वानंदी बोलते की बाबा, मी करत नाही का, असं वाटतं का, मी सगळं करून बघितलं पण इतके स्टबर्न आहेत ना ते, बिलकुलच काही ऐकत नाही. तेव्हा स्वानंदीचे बाबा हसतात आणि बोलतात की अगं, मग ते असं असल्यामुळे काही तू काही सोडून देणार आहे का? अगं, तुझे विचार, तुझं सगळ्या गोष्टी त्यांना पटवून सांग की मग त्यांना हळूहळू कळेल. इकडे समर क्लायंटसोबत डील करत असतो. तेव्हा आनंद, समर आणि 2 क्लायंट बसलेले असतात. तेव्हा समर त्यांच्याशी बोलत असतो पण बोलता बोलता समरला कसं तरी होत असतं. तेव्हा समर पाणी पितो. तेव्हा आनंदचं लक्ष जातं पण समर पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा समरला पुन्हा तसं होतं, समर पुन्हा पाणी पितो. तेव्हा आनंदला असं वाटत असतं की आनंद त्याला खुणवतो. तेव्हा समर त्याला खुणवूनच सांगतो की मी ओके म्हणून. तेव्हा समरचं डीलबद्दल सगळी मीटिंग झाल्यावर समर त्या समोरच्या लोकांना बोलतो की थँक्यू फॉर लिस्निंग अँड थँक्यू फॉर टेकिंग युअर टाईम आऊट. तेव्हा ते लोकही समरशी डील क्रॅक करण्याबद्दल बोलत असतात. ती डील समरने त्यांना दिल्याबद्दल बोलत असतात. बोलून झाल्यावर ती लोकं चालली जातात. तेव्हा समर थोडा अस्वस्थ वाटतो. तेव्हा आनंद बोलतो की क्या बात आहे, छा गए मेरे भाई. आणि तो त्याला बोलत असतो की आपण एवढी मोठी डील क्रॅक केली तर पार्टी व्हायलाच पाहिजे. म्हणून समर सगळ्यांना सांगतो की मी सांगून येतो की आपल्याला सेलिब्रेशन करायचे. आनंद सगळ्यांना सांगतो की मी सांगून येतो की आपल्याला सेलिब्रेशन करायचे म्हणून. तेवढ्यात समरला पुन्हा अस्वस्थ बघून आनंद बोलतो की तू ओके आहेस ना? नाही, आपण सेलिब्रेशन नंतरही करू शकतो. तेव्हा समर बोलतो की सगळ्यांची एवढी मेहनत आहे, सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. कदाचित मी एवढ्या वेळ बोलत होतो ना म्हणून कदाचित मला थकवा जाणवतो आहे. आणि स्वानंदी मॅडम म्हणतातच ना की प्रत्येक गोष्ट ही वेळच्या वेळी झाली पाहिजे. तेव्हा आनंद पुन्हा बोलतो की क्या बात आहे, बायकोचं ऐकायला लागलास. तेव्हा समरही स्माईल करतो. इकडे स्वानंदीच्या बाबांना सांगत असते की बाबा, समर राजवाडे खूप बिझी राहतात हो, त्यांना कधी फोन करावा, काय करावा मला तर सांगायला भीतीच वाटते. तो आमचा तलावाचा प्लॅनही आम्ही कसा वर्कआउट केला माहिती आहे, मला तर त्यांना बोलायला पण आणि सांगायला पण भीती वाटायला लागली आता. तेव्हा स्वानंदीचे बाबा तिला समजावून सांगतात की हे बघ, त्यांना तुझ्याबद्दल काय वाटतं हे तुझ्या हातात नाही आहे, यावर तुझा कंट्रोल आहे का? नाही ना. पण तुला त्यांच्याबद्दल काय वाटतं हे तू करायलाच पाहिजे, हे तू सांगायला पाहिजे ना. हे बघ, ते एकदा चिडतील, दोनदा चिडतील, पण नंतर त्यांना तू त्यांच्याबद्दल किती कळकळीने सांगते हे कधी ना कधी तर त्यांना कळेलच ना. तेव्हा स्वानंदी समरला फोन करण्याचा ट्राय करते. ती समरला फोन लावत असते आणि इकडे समरही तिला फोन लावत असतो. तेव्हा स्वानंदी पुन्हा फोन बिझी येतो आहे म्हणून पुन्हा फोन ट्राय करते आणि समरही पुन्हा, असं 3 वेळा करतात. तेव्हा समर शेवटी फोन खाली ठेवून देतो. तेव्हा स्वानंदी तिच्या बाबांना बोलते की बाबा, अहो फोन बिझी येतो आहे, मी आनंददादांना फोन करू का? तेव्हा तिचे बाबा बोलतात की अगं, हे बघ, करतील ते फोन, बिझी येतो आहे तर, पण सारखं सारखं असं मित्रांना ओढणं बरं नाही नवरा बायकोंमध्ये. तेव्हा लगेच स्वानंदीचा फोन वाजतो. तेव्हा स्वानंदी खूप खुश होते आणि बोलते की बाबा, फोन आला. तेव्हा तिचे बाबा बोलतात की बघ, आला ना फोन, खरं तर तुझ्यासोबत ना आईस्क्रीमची पार्टीची पैंज लावायला हवी होती. मला कधी त्या शुगरच्या नावाखाली आईस्क्रीम खायला देत नाहीस आणि मी आत्ता नक्की खाल्ली असती तुझ्याकडनं आईस्क्रीम. तेव्हा स्वानंदी हसते आणि बोलते की बाबा बाबा, फोन कट होईल. तेव्हा तिचे बाबा बोलतात की हो हो, निघतो, नीट व्यवस्थित बोल त्यांच्याशी. तेव्हा स्वानंदी फोन उचलते आणि बोलते की सॉरी सॉरी. तेव्हा समर बोलतो की अहो, फोन उचलल्यावर जनरली हॅलो बोलतात.
तेव्हा स्वानंदी बोलते की तसं नाही हो, खरं तर मीच तुम्हाला फोन करायला हवा होता. आज जो तुम्हाला सकाळी त्रास झाला ना त्याच्यासाठी पण सॉरी, खरंच सॉरी. तेव्हा समर बोलतो की असं असेल तर मी पण सॉरी. तेव्हा स्वानंदी बोलते का? तेव्हा समर बोलतो की मी तुम्हाला फोन करतो तर त्याच वेळी तुम्ही मला फोन करत होता, त्यामुळे आपले फोन एकमेकांना एंगेज लागले त्यासाठी सॉरी. तेव्हा समर बोलतो की आणि सकाळी जे काही झालं त्याच्यात तुमची काही चूक नाही, त्यामुळे ते सोडून द्या तुम्ही. मी यासाठी तुम्हाला फोन करत होतो की आपल्या कंपनीला एक डील मिळाले, त्याच्यासाठी छोटंसं सेलिब्रेशन ठेवलं आहे, म्हणून मी तुम्हाला फोन करत होतो. स्वानंदी बोलते की वाव, हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. तेव्हा समर बोलतो की थँक्यू. आणि तुम्ही वुमन इम्पॉवरमेंटच्या नात्याने कंपनीशी जोडले गेलेले आहात, तर त्यामुळे तुमचंही अभिनंदन. तेव्हा समर बोलतो की त्यामुळे तुम्ही या ऑफिसमध्ये सेलिब्रेशनसाठी. तेव्हा स्वानंदी बोलते की आत्ता मी ऑफिसचं काम पटापट करते आणि येते, चालेल. तेव्हा समर बोलतो की ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. तेव्हा स्वानंदी बोलते की ऐका ना. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्ही ठीक आहात ना आता? तेव्हा समर बोलतो की हो, म्हणजे मी सकाळी थोडं चिडलो पण मी ठीक आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की ओके. तेव्हा समर बोलतो की ठीक आहे, भेटू आपण. तेव्हा दोघं एकमेकांना बाय करून फोन ठेवतात. तेव्हा स्वानंदी हसते आणि बोलते की बरोबर बोलले बाबा, आता विचार कमी आणि कृती केली पाहिजे. त्यांच्या गोळ्या कमी करून त्यांची तब्येत सुधारण्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मुळात त्यांच्या डॉक्टरांकडे त्यांना एकदा कन्सल्ट केलं पाहिजे, कारण हेल्दी लाईफस्टाईल सगळ्यात महत्त्वाची. इकडे समर सगळा स्टाफ जमतो आणि समरचं कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन करत असतात. सगळे टाळ्या वाजत असतात. तेव्हा समर बोलतो की सगळं मी एकट्याने केले असं म्हणून का करतायत तुम्ही? इथे आपल्या सगळ्यांचा वाटा आहे आणि टाळ्या तर सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे. क्युडोज टू ऑल. तेव्हा सगळेजण समरचं कौतुक करत असतात. समरला पुन्हा तो त्रास सुरू व्हायला लागतो. सारखा घाम येत असतो आणि तो सारखा घाम पुसत असतो. तेव्हा निकिताचं लक्ष जातं. तेव्हा निकिता बोलते की समर, काही होतं आहे का तुला? मगाचपासून घाम पुसतोयस म्हणून. तेव्हा समर बोलतो की नाही, इट्स ओके. तेव्हा आनंद बोलतो की स्वानंदी वहिनी कधी येत आहेत? तेव्हा समर पुन्हा असा गरगरल्यासारखं होतं समरला. तेव्हा आनंद पुन्हा विचारतो की समर. तेव्हा समर बोलतो की त्यांना थोडा टाईम लागणार आहे, त्यामुळे त्यांना ऑफिसचं काम आहे, त्यामुळे सेलिब्रेशनसाठी थांबायची काही गरज नाही. ते येतील, तुम्ही सेलिब्रेशनसाठी केक कापू शकतायत. तेव्हा समर मी आलोच म्हणून चालला जातो आणि आय एम ओके असं म्हणून तो त्याच्या केबिनमध्ये चालला जातो. इकडे मंदाकिनी भांडेवाले बाईंकडे कपडे देत असते. सगळे आदिराचे कपडे काढून आणते आणि ते देऊन तिला काही भांडे घ्यायचे असतात. तेव्हा तिथे सुश येते आणि बोलते की मम्मा, हे सगळे आदिराचे कपडे आहेत ना? तेव्हा मंदाकिनी बोलते की तू शांत बस ना, आम्ही दोघं डिस्कशन करतोय, बघत नाही का? तेव्हा मंदाकिनी ते भांडेवालीकडे डिस्कशन करत असते की एवढे चांगले कपडे देते, मला चांगले भांडे दे म्हणून. तेवढ्यात सुश पुन्हा बोलते की मम्मा, अगं एवढे चांगले कपडे ते नको म्हणताय तर त्यांना नको देऊ ना, मला देऊन टाक ना. तेवढेच ऑडिशनला ब्रँडेड कपडे घातल्यावर माझं सिलेक्शन तरी होईल. तेवढ्यात आदिरा येते. आदिरा बोलते की वॉट, काय चाललं आहे हे? आदिरा तिचे कपडे बघून शॉक होते. तेव्हा मंदाकिनी बोलते की तुझे कपडे आहेत? अगं ते कपाटात पडून पडून होते ना, म्हटलं देऊन टाकावं, 4 भांडी तरी येतील. इकडे समर सारखा पाणी पित असतो, त्याच्या केबिनमध्ये येऊन उभा असतो, अस्वस्थ असतो. तेवढ्यात तिथे आनंद आणि निकिता येतात आणि त्याला विचारतात की समर, तू ओके नाही दिसतेस, सकाळपासून तू कसं तरी होतं आहे ना? तेव्हा समर बोलतो की नाही ओके, मी सकाळी पेस्ट कंट्रोल केलं आमच्या इथे, त्याच्यामुळे मग ते गरल्यासारखं त्याच्यामुळे होत असेल कदाचित. तेव्हा आनंद बोलतो की तू सकाळपासून ओके ओके बोलतोयस पण तू ओके नाही आहे. तेव्हा समर बोलतो की तुम्ही एवढं पॅनिक का होत आहेत? तेव्हा आनंद बोलतो की नाही, आपण डॉक्टरांकडे जाऊया. तेव्हा समर बोलतो की डॉक्टरांकडे जायची गरज काय? आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.